जय भीम सर्वांना. कशा आहात? मजेत ना? मी पण मजेतच आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे कारण व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही. खूप बिझी होती मी, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही. तर आजचा व्हिडिओ खास आहे कारण आजचा व्हिडिओ करताना थोडं मन भारी झालं आहे. कारण माझं छोटंसं एक रूमचं घर होतं, जे की तुम्ही होम टूरमध्ये बघितलंच आहे. बघा कसं दिसतं आहे छोटंसं रूमचं घर, ज्याच्यामध्ये मी 10 वर्षाआधी 8 वर्षाआधी लग्न होऊन आली. माझ्या मुलांचं पहिलं पाऊल त्या घरात पडलं आहे. आज त्या घराला आम्हाला तोडावं लागत आहे कारण नवीन घर बांधायचं स्वप्न आहे आमचं. पण हे घर तोडताना इतकं दुःख होत आहे की तुम्हाला सांगताना पण माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. कारण या घरात आमचं प्रत्येक गोष्टी, सुख दुःख, सगळ्या गोष्टी आम्ही ह्याच घरामध्ये बघितल्या. त्याच्यामुळे हे घर तोडताना म्हणजे असं स्वप्नातही आपण विचार नाही करू शकत की आपण ज्या घरात राहतोय आहे ते घर आपल्याला तोडावं लागेल. पण आमची काही मजबुरी आहे, त्याच्यामुळे आम्हाला तोडावंच लागणार आहे. पण इतकं दुःख होतं आहे कारण छोट्याशा घरात जो आनंद मिळतो ना, तो आनंद महालमध्ये कधीच मिळणार नाही. आणि हे माझं छोटंसं घर आहे की ज्यामध्ये मला खूप सुख मिळालं. पण आज नवीन घराचं स्वप्न असल्यामुळे मला हे घर तोडावं लागत आहे. तुम्हाला सांगताना पण डोळ्यात पाणी येत आहे माझ्या. पण काय करणार? तर चला म्हटलं, आपण जसं तुमच्यासोबत मी माझं चांगले व्हिडिओ बनवतो, हसण्याचे बनवतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो, तर चला म्हटलं एक आपला आयुष्याचं छोटंसं संघर्ष पण तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे. आता ते घर आम्हाला तोडावं लागते. नवीन घर बांधायचं स्वप्न आहे मुळे. आता तसं आम्ही 1 वर्ष आधीपासून घर बांधायला सुरुवात केलेली आहे. अर्धवट राहिलेलं घर पण आहे माझं, जे बांधकाम अर्धवट झालेलं आहे त्याचं. कारण पैशाच्या अभावामुळे आम्ही ते घर पूर्ण करू शकलो नाही. अर्धवट झालेलं आहे. पण आता कशी तरी हिंमत लावून हे घर तोडण्याचा विचार केला आणि नवीन घराला सुरुवात करू. अर्धवट जे राहिलेलं आहे त्याला बांधायला. हे बघा कसं तोडलं घर माझं. घर तोडल्यानंतर तिकडे जावंसंही वाटत नाही कारण त्या घराकडे बघितलं की आपल्या जुन्या आठवणी आठवतात, त्याच्यामुळे जावंसं वाटत नाही. आणि हे बघा माझं अर्धवट राहिलेलं घर, जे की 1 वर्षापासून सुरुवात केलेली आम्ही बांधायला, पण पैशाच्या अभावामुळे ते आजपर्यंत अर्धवटच राहिलेलं आहे. आता बघू काय होतं. तर आशा आहे की तथागताच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने घर लवकरच होईल. आम्ही घर तोडल्यामुळे आता आम्हाला तात्पुरत्या छोट्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं, त्यामुळेच मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही. आम्ही दुसऱ्या तात्पुरत्या रूममध्ये शिफ्ट झालो. ती पण छोटीशीच रूम आहे, ती पण मी तुम्हाला समोर दाखवतेच कशी आहे. तर पण हे बघा माझं अर्धवट राहिलेलं घर. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच घराचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि सुरू झालं आहे तर कधीपर्यंत पूर्ण होईल हे पण मी तुम्हाला सांगणारच. कारण आमच्या आयुष्यातील हा एक छोटासा संघर्षच म्हणावा लागेल. कारण कधी एवढं दुःख मिळेल आयुष्यात असं कशी विचारही केला नव्हता. पण चला, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही घडामोडी येत असतात. तशाच पद्धतीचं आमच्या पण लाईफमध्ये आलं असं समजावं लागेल. तर बघा, हे आहे माझं तात्पुरतं छोटंसं घर, जे की आम्ही रेंटवर घेतलेलं आहे. घराजवळच आहे कारण कामावर लक्ष पण राहायला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही हे घर घेतलेलं आहे जवळ. हे पण छोटंसं आहे, याच्यात पण कोंबूनच सामान ठेवावं लागलं मला. सामान खूप सारं आहे. आता बघू नवीन घर कधी होईल, कधी पूर्ण होईल. त्या हिशोबाने तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर आम्हाला खूप खूप बळ मिळेल.
आणि आमचं स्वप्न पूर्ण होईल. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि आशा आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर सपोर्ट कराल, समोर शेअर कराल. आणि आमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटते मला. म्हणूनच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. बघू शकता नवीन रूममध्ये इथे पण असं सामान लावलं आहे कोंबून कोंबून. काय करणार, जशी परिस्थिती आली तशी काढावं लागते. त्रास तर प्रत्येकाच्या जीवनात होतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच, काही ना काही संघर्ष येतातच. त्याच पद्धतीनं आणि प्रत्येक संघर्षाला समोर जावंच लागते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच छोट्याशा ब्लॉगमध्ये. मी तसा व्हिडिओ टाकणारच. माझ्या घराचं काम सुरू झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे यासाठी. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या, कारण तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे. चला तर आजच्यापुरते एवढंच. भेटूया अशाच छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय भीम सर्वांना.